आम्ही आला तो वॉकिंग करायला सकाळ सकाळ थोडंसं. तो माझा मुलगा आहे, कसा चलते बघा. थोडंसं चाललं पाहिजे, शरीराला चांगली गोष्ट असते. नाही दुखायला लागलाय का? कुठेतरी बसवून घ्या का जागेवर. तेवढं माझं घेऊन बसणार तर चष्मा ते इसरचे. धर हे पण धर. चला सगळे आले तिथं वॉकिंग करायला, मग आपण पण चलो जरा थोडंसं. तू बस एका जागेवर बाकड्यावर कुठेतरी. असं आहे सकाळचं वातावरण. आणि आपण आलोय इथं, एक व्हिडिओ पण होत आहे आणि चलायला पण आलोय. सकाळ सकाळ म्हटलं चलावं थोडंसं, असं तर काही चलणं होत नाही. कावळा आहे बघा तिथं. सगळे येतात असं वॉकिंग करायला थोडंसं. आपण पण आलो इकडं. दादाला तिथंच थांब म्हणले, त्याचा गुडघा दुखायला लागलाय. थोडंसं बोलायचं होतं. लेकरांसमोर जास्त बोलता येत नाही, लेकरांना वाटते मम्मी काय बोलते म्हणून. खूप छान गार्डन आहे बरं हे, खूप छान गार्डन आहे. खूप सगळे येतात सकाळ सकाळ वॉकिंग करायला इकडं. चाललेलं चांगलं असतंय, आहे काय माहिती हे. मला असं वाटतंय की मी एवढी निवांत का आहे. उंबराचं झाड आहे बरं, कसं आहे ना, उंबराचं झाड आहे. उंबराचं म्हणजे कापायला आले का, मी असे आले. दादा तिकडं बसलाय, आपण निवांत अशा निसर्ग ठिकाणी यायचं, बसायचं. जर आपल्याला जर काही टेन्शन असेल लाईफमध्ये, माझा हा व्हिडिओ कितीक लोकांपर्यंत जाते काही मला माहीत नाही, कोण बघते नाही बघते आता त्यांची मर्जी असते. पण मला एक गोष्ट कळती, जर लाईफ आपण जगली नाही तर काहीच नाही. मला आत्ता कळाले की आपण 40 वर्षात या वयाच्या काही केलं नाही. हे संपले ते संपले, लग्नाच्या आधी पण तेच गरिबी, लग्न झाल्यावर पण तेच गरिबी. पण आपण आपलं आयुष्य बदलायचं कसं हे आपल्या हातात असते. आता माझे मुलं मोठे झालेत म्हणून काही वाटत नाही. आता मी विचार करणं सोडून दिलंय सगळ्या गोष्टींचा. आपण पण आपल्या मुलांचा विचार दबाव नाही त्यांच्यावर टाकायचा. त्यांना त्यांची लाईफ आहे, त्यांना त्यांचं आयुष्य आहे. त्यांना आपण फक्त 18-20 वर्षाचं होऊस तर आपण लक्ष द्यायचं त्यांच्यावर. आयुष्यभर तर आई बापा लक्ष देतातच, पण माझं असं मत आहे की आपण आपल्या लेकरांवर जास्त दबाव नाही टाकायचा, जबरदस्ती नाही करायची. बापरे, असं छान वाटतं. 2 राऊंड मारायचा. खारुताई आहे, खारुताई.
गावाकडे त्यांना सांभाळायला थोडं 5 मिनटं थांबव. असं जरा काळ वाटते का, असं छान वाटतंय. दादा दिसला का? दादा तिथं बसलाय. लेकरू माझं गुडघ्याने लय जार झालंय. असं म्हणलं की दीदीला वाटतंय की त्याची दया करते आणि मला अशी करते, पण असं काय नसतं. आईवडिलांना सगळे लेकरं सारखेच असतात. आणि मला एक गोष्ट म्हणायची की मनामध्ये ना खूप काही चाललेलं असते, खूप काही चाललंय, पण असं जगासमोर बोलून नाही दाखवू वाटत काय चाललंय आयुष्यात ते. असं वाटते की आपण काय सांगू तुम्हाला, काही बोलताच नाही येत. असं वाटतंय बोललं आपण जगासमोर जर मांडायला गेलात, जग चांगल्या न बी कधी बोलतं आणि वाईटाने बी कधी बोलतं. त्याच्यामुळं असं वाटतंय पण चला जाऊ द्या. हे गार्डन आहे आणि मी एकच मोठा ब्लॉग काढणार आहे, कारण की ना छोटे छोटे ब्लॉग काढायला गेलं ना बसलाय का तिथं लय दुखायलंय. कसं काय रे, काय झालं असं एवढं? दाखव दाखव की त्याला काय ते पाहतं काय दाखव. गुडघा दुखायला लेकराचा. ती माझं चष्मा ते विसरशील दादा. चला, मला तुम्हाला जे बोलायचं आहे ते तुम्हाला बोलते. मला असं वाटते की आपण हे संपलंय ते संपलंय, हे आणायचंय ते आणायचंय, हे लेकरांसाठी करायचंय ते लेकरांसाठी करायचंय, ह्या सगळ्यांमध्ये आपण कुठे आहे? आयुष्य असंच चाललंय, पण मी आता तसं नाही करणार. मी माझ्या खारुताई 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 खाली ये. खारुताई कालची पूजा वडाची. खारुताई इकडे ये. कसं पळून चाललंय ना खारुताई. मला बघून का पळून गेली काय माहिती. त्या झाडावर आहे तिथं.